नमस्कार मंडळी, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. आज आपण कुरकुरीत अशी कांद्याची भजी बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 5-6 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे. आपण ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे. सर्व कांदे व्यवस्थित सोलून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व कांदे व्यवस्थित सोलून घेतले आहे. इथे आपल्याला कांदा भजी बनवण्यासाठी उभ्या आकाराचा कांदा कापायचा आहे. शक्य होईल तेवढा पातळ स्लाइड्स तयार करायचे आहे. त्यामुळे कांदा भजी खूप छान होता आणि कुरकुरीत होता. तुम्ही बघू शकता मी सर्व कांदे कापून घेतलेले आहे. आता ते व्यवस्थित हाताने कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्या पूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. सर्व पाकळ्या मोकळ्या झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये मीठ टाकल्याने कांद्याला स्वतःचंच पाणी सुटतं. त्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे. आता आपण इथे ते 5 मिनटं झाकून ठेवणार आहे, त्यामुळे कांद्याला चांगलं पाणी सुटेल. आता मी इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहे. इथे मी 7-8 मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे, बारीक करून घेतला मिक्सरमध्ये. आता आपण जे 5 मिनटं बाजूला ठेवले होते कांदा, तो आता घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कांद्याला पाणी सुटलेलं आहे, कांदा ओलसर झालेला आहे. आता आपण त्यामध्ये जे लसूण मिरची बारीक करून घेतली होती ती टाकणार आहोत. इथे तुम्ही लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता, पण मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. इथे मी 1 चमचा पोह्याचा 1 चमचा एवढा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. तुम्ही इथे तांदळाचं पीठही वापरू शकता. अर्धा चमचा धना ओवा पावडर टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता ते हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कुस्करून मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, पण इथे मला अजून पिठाची गरज वाटत आहे, म्हणून मी इथे परत अर्धा वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. तर तेही व्यवस्थितरित्या कुस्करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ मिक्स झाल्यानंतर लगेच भजे तळायला घ्यायचे आहे. ते जास्त वेळ तसंच पडू द्यायचं नाही, नाहीतर ते परत कांद्याला पाणी सुटून ते परत लूज पडू शकतं पीठ. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं एका साईडला. तुम्ही बघू शकता तेलही गरम झालेलं आहे. ते खूप वाफ येईपर्यंत गरम करायचं नाही आहे तेल, मीडियम याच्यामध्येच गरम करायचं आहे. अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये कांदा भजी टाकून घेणार आहोत. हे इथे तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता, पण मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे, त्याने खूप भजी कुरकुरीत असे होतात. सुरुवातीला गॅसची फ्लेम जोरात ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर भजी गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले कांदा भजी खूप छान प्रकारे तळल्या गेलेल्या आहे. सुरुवातीला ही भजी तेलकट दिसतात, पण नंतर ही भजी एकदम ड्राय होतात. तुम्ही इथे भजी काढण्यासाठी टिश्यू पेपरचाही वापर करू शकता. हे भजे गरम गरम असताना नरम वाटतात, पण ते थंड झाल्यानंतर ते अतिशय कुरकुरीत होतात. अशा प्रकारे मी सर्व भजे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपले भजे खूप छान प्रकारे तळल्या गेलेले आहे. मी अशा प्रकारे सर्व भजे तळून घेत आहे. इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही लाल मिरची पुढेही वापरू शकता. हे भजे खाण्यासाठी खूप कुरकुरीत लागतात. कोणी या भज्यांना कांदा भजी म्हणतात किंवा खेकडा भजीही म्हणतात, पण हे खाण्यासाठी खूप टेस्टी असतात. अशा प्रकारे आपले सर्व कांदा भजी तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आणि कुरकुरीत असे कांदा भजी तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही कांदा भजीची रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. त्या कांदा भजीसोबतच मी मिरच्याही तळलेल्या आहेत. अतिशय छान लागतात कांदा भजीसोबत मिरच्या तळलेल्या.
माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.